फॉर मटेरियल ऑफ अ स्पायरल स्प्रिंग. त्याच्यासाठी ॲपॅरेटस आहे स्पायरल स्प्रिंग, वेट बॉक्स, स्टॉपवॉच, वर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर, स्क्रूगेज एक्सेट्रा. त्याच्यासाठी ही डायग्राम आहे. नेक्स्ट तुम्हाला बघायचं आहे त्याचं ऑब्झर्वेशन. तर ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर माहीत पाहिजे. जो तुम्ही फर्स्ट इयरला एक्सपेरिमेंट शिकलेला आहात. तर लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर किती आहे, 0.01 सेंटीमीटर. नेक्स्ट तुम्हाला बघायचं आहे ते लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर स्क्रूगेज, जे तुम्ही तेही प्रॅक्टिकल फर्स्ट इयरला शिकलेला आहात की मायक्रोमीटर स्क्रूगेजचा तुम्ही लिस्ट काउंट कसा काढायचा. तर तो आहे 0.001 सेंटीमीटर. नेक्स्ट तुम्हाला जी स्प्रिंगचं ज्या तुम्ही एक्सपेरिमेंट करणार आहात त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, त्या स्प्रिंगचा आउटर डायमीटर मोजायचा आहे आणि त्याला तुम्ही सिम्बॉल देणार आहात D1. ते किती आहे, तर अप्रॉक्सिमेटली 2.62 सेंटीमीटर. नेक्स्ट तुम्हाला इन्नर डायमीटर ऑफ अ स्पायरल स्प्रिंग लिहायचं आहे. म्हणजे तुमची जी स्प्रिंग तुम्हाला जे एक्सपेरिमेंट करण्यासाठी दिलेली असणार आहे त्याचं तुम्हाला आउटर डायमीटरसुद्धा मोजायचं आहे, त्याला तुम्ही D1 म्हणणार आहात. आणि इन्नर डायमीटरसुद्धा मोजणार आहे, त्याला तुम्ही D2 म्हणणार आहात. तेही अप्रॉक्सिमेटली 2.56 सेंटीमीटर येऊ शकतं. मग तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या दोन्ही आउटर डायमीटर ऑफ स्पायरल स्प्रिंग आणि इन्नर डायमीटर ऑफ स्पायरल स्प्रिंग ह्या दोन्ही D1 आणि D2चा काय करायचं आहे, मीन काढायचं आहे. म्हणजेच मीन डायमीटर ऑफ अ स्पायरल स्प्रिंग काढायचं आहे. तर ते तुम्ही कसं काढणार, तर D इज इक्वल टू D1 प्लस D2/2. तर त्याचा अप्रॉक्सिमेटली आन्सर तुमचं येईल की 2.59. नेक्स्ट तुम्हाला ह्या डायमीटरवरून काय काढायचं आहे, रेडियस काढायचं आहे. तर रेडियसचा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे की डायमीटर/2 तुम्ही काय लिहू शकताय, रेडियस लिहू शकताय. रेडियस ऑफ अ स्पायरल स्प्रिंग R काय येऊ शकतं, तर 1.295 सेंटीमीटर. नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे की नंबर ऑफ टर्न्स ऑफ स्पायरल स्प्रिंग, त्या तुमच्याकडे जे तुम्ही एक्सपेरिमेंटला स्पायरल स्प्रिंग घेतलेली आहे त्याच्या तुम्ही काय मोजायचे आहेत, टर्न्स मोजायच्या आहेत. तर त्या अप्रॉक्सिमेटली 152 म्हणजेच 56 असू शकतात. ओके, ते तुम्ही मोजल्यानंतर मोजून करायचं आहे. इथं आपण 56 घेतलेल्या आहेत. नेक्स्ट तुम्हाला हवं आहे की मास ऑफ डिस्क, जे तुम्ही डिस्क घेणार आहे त्या डिस्कचं मास तुम्हाला हवं आहे 200 ग्रॅम. नेक्स्ट रेडियस ऑफ वायर ऑफ स्पायरल स्प्रिंग, जी आपण वायर घेणार आहे ती किती आहे, तर त्याची तुम्हाला काय करायचं आहे, रेडियस काढायचे. तुम्ही अगोदर काय करायचं, डायमीटर काढायचा, त्याला डिवायडेड/2 करायचं, तुम्हाला रेडियस मिळेल. ती अप्रॉक्सिमेटली 0.067 सेंटीमीटर आपण घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे तो ऑब्झर्वेशन टेबल. ह्याच्यासाठी ह्या एक्सपेरिमेंटसाठी तुम्हाला 2 ऑब्झर्वेशन टेबल आहेत. पहिल्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्ही काय करणार आहे, तर मास अटॅच करत जाणार आहे. मग तुम्ही 50 ग्रॅम घेऊ शकता, 100 ग्रॅम घेऊ शकता, 150 ग्रॅम घेऊ शकता, 200 ग्रॅम घेऊ शकता, 250 ग्रॅम घेऊ शकता. आता हे मास अटॅच केल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही 50 ग्रॅम अटॅच केलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ते 50 ग्रॅमचं तुम्हाला काय करायचं आहे, ऑसिलेशन मोजायचं आहे. तुम्ही कितीही 20 ऑसिलेशन घेऊ शकता, 30 ऑसिलेशन घेऊ शकता, 50 ऑसिलेशन घेऊ शकता. पण आता इथं आपण टाईम ऑसिलेशन 10 ऑसिलेशन घेणार आहे आणि त्या 10 ऑसिलेशनला लागणारा टाईम आपण मोजणार आहे. ओके, असं एकदा नाही तर तुम्ही 2 ते 3 वेळा तुम्ही करायचं आहे आणि ते जे टाईम येईल ते त्याचा तुम्ही काय काढायचं आहे, मीन काढायचं आहे. तर मीन T तुम्हाला मिळेल. इथं आपल्याला इथं लागलेला आहे टाईम. फॉर एक्झाम्पल मी जर 50 ग्रॅम घेतलं तर मी एकदा ऑसिलेशन 10 ऑसिलेशन बघितला तेव्हा मला 4.5 टाईम लागला, म्हणजे 4.5 सेकंदमध्ये आपण हे सगळं बघतोय. आणि नेक्स्ट सेकंड मी परत 10 ऑसिलेशन 50 ग्रॅमसाठी बघितल्या तर तेव्हा मला टाईम 4.9 सेकंद लागला. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, हे 2 वेळा आपण बघितल्यानंतर ते मीन आपण काढणार आहे. तर मीन आपण कसा काढतो, जे टोटल किती वेळा आपण ऑसिलेशन घेतली, 2 वेळा बघितली, त्यामुळे त्या दोन्हीचे ॲडिशन करून त्याला डिवायडेड/बाय काय आपण करणार आहे, 2 करणार आहे. ओके, सो 2.5 प्लस 4.9 डिवायडेड/2 केल्यानंतर आपल्याला मीन T काय मिळतं 50 ग्रॅमसाठी, तर 4.7 सेकंद. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पिरियड काढायचा आहे, जे आहे की कॅपिटल T. कॅपिटल T आपण कसं काढणार आहे, तर जे 50 ग्रॅमसाठी टाईम पिरियड आपला टाईम आलेला आहे, मीन आलेला आहे टाईम, तो आपल्याला किती आलेला आहे 4.7. तर त्या मीन Tला आपण डिवायडेड/10 केलं की आपल्याला कॅपिटल T मिळेल. ओके, सो आपण 50 ग्रॅमसाठीचं बघतोय. सो 4.7ला जर आपण 10नं डिव्हाइड केलं तर आपला आन्सर येईल 0.47.
7. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, जे पिरियड मिळेल त्या पिरियड टाईम कॅपिटल टी मिळेल त्याचा आपण स्क्वेअर करायचा आहे आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे. तर आपण 50 ग्रॅम एक्झाम्पल घेतले तर त्याच्यासाठी आपलं टी स्क्वेअर किती आलं 0.22. असं तुम्ही प्रत्येक वेट अटॅच करून प्रत्येकासाठी ही 10 ऑसिलेशन घेऊन टी स्क्वेअर काढायचा आहे. म्हणजे तुम्ही 50 ग्रॅम केलं, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200, 250 ग्रॅम असं घेऊन अशी 5 रीडिंग तुम्हाला या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला टी स्क्वेअरचा कॉलम कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट तुम्हाला आहे तो सेकंड ऑब्झर्वेशन टेबल. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्टन्स घ्यायचा आहे. सेंटरपासून काय करायचं आहे, डिस्टन्स घ्यायचं आहे. ते तुम्ही कितीही घेऊ शकता, 4, 5, 6, 7, 8, 9 असं घेऊ शकता. तिथंही तुम्हाला काय करायचं आहे की टाईम 10 ऑसिलेशन घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी परत तुम्हाला काय करायचं आहे, टाईम मोजायचा आहे. ओके. आता इथं फॉर एक्झाम्पल तुम्ही डिस्टन्स 4 ठेवलं तर आणि तुम्ही 10 ऑसिलेशन दिली तर 4 डिस्टन्स ठेवल्यानंतर तुम्हाला 10 ऑसिलेशनला टाईम किती मिळाला, मी एकदा करून बघितलं तेव्हा 32 सेकंड मिळालं. सेकंड वेळेला परत मी तेच प्रोसेस केली तर 35 सेकंड मिळालं. तर ह्या दोन्हीचा मी काय करणार आहे, आता स्मॉल टी म्हणजेच मीन काढणार आहे. मीन कसा काढणार आहे, त्या दोन्हीचे ॲडिशन करून त्याला डिवायडेड बाय 2 करणार आहे. ओके. सो मला किती मिळालं, 33.5 मिळालेलं आहे मीन टी. इथंही आपल्याला तेच पिरियड काढायचा आहे कॅपिटल टी. कॅपिटल टी तुम्ही कसं काढणार तर स्मॉल टी अपॉन 10. जर 33.5ला 33.5ला आपण जर 10नं डिव्हाइड केलं तर आपल्याला आन्सर किती मिळतं, 11.2225. ओके. आता ह्याचा तुम्ही काय करणार आहे, ह्या कॅपिटल टीचा स्क्वेअर करणार आहे. तर स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला किती मिळालेलं आहे तर 11.2225. ओके. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे तर आय काढायचा आहे. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला इथं दिलेला आहे ma². आता हे यम कुठलं, जर आपण ऑब्झर्वेशन बघितलं तर तिथं आपण लिहिलं आहे की मास ऑफ द स्प्रिंग, ते इथं ते यम घेतलेलं आहे. ते यम आणि इथून आपण जे डिस्टन्स ठेवलेलं आहे 4, 5, 6, 7 त्याचा तुम्ही काय 4चा स्क्वेअर, 4साठी आपण बघतोय, डिस्टन्स 4साठी बघतोय. तर आता इथे तुमचं काय होणार, ते मास इंटू हे 4चा स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला 4साठीचं काय मिळालं 3200. ओके. नेक्स्ट तुमच्या असा हा ऑब्झर्वेशन टेबल तयार करायचा आहे. म्हणजे पहिल्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्ही वेट अटॅच करत जाणार आहे आणि इथं तुम्ही काय करणार आहे, सेकंड ऑब्झर्वेशन टेबलमध्ये डिस्टन्स. नेक्स्ट आणि फर्स्ट ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्ही टी स्क्वेअरपर्यंतच केलं होतं. आता इथं ह्याच्यामध्ये एक कॉलम परत एक ॲड झाला, तो आयचा कॉलम ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर कॅल्क्युलेशनसाठी यंग्स मॉड्युलस वाय तुम्हाला काढायचा आहे. तो यंग्स मॉड्युलस वाय काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे की 32π² NR/R⁴ इंटू 1 स्लोप. आता हा 32 तुम्हाला माहीत, 32 व्हॅल्यू ॲज इट इज आहे. पायची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर तुम्ही लिहायचा आहे. यन आणि कॅपिटल आर आणि स्मॉल आरची व्हॅल्यू तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्ही काढलेली आहे, ती तिथं सबस्टिट्यूट करायची आहे. आता राहतं काय तर 1 स्लोप. ओके. तर स्लोप हा कसा काढणार आहे तुम्ही तर कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला हा ग्राफ काढायचा आहे फर्स्ट ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. तर ग्राफसाठी तुम्हाला एक्स ॲक्सिसला मास घ्यायचा आहे आणि वाय ॲक्सिसला तुम्हाला टी स्क्वेअर घ्यायचा आहे आणि तुम्हाला ह्याचा स्लोप काढायचा आहे. इथं आता मी स्लोप काढलेला आहे, तो अप्रॉक्सिमेटली मला 1.5 × 10⁻³ मिळालेला आहे. तो स्लोप मी काय करणार आहे तर इथं ह्या कॅल्क्युलेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार आहे आणि ते स्लोप कॅल्क्युलेशनमध्ये आपण टाकल्यानंतर काय होणार आहे तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. ती वायची व्हॅल्यू मग आपल्याला मिळालेली आहे 16.05 × 10⁻11 आणि ह्याच्यासाठी आपल्याला यंग्स मॉड्युलसचं युनिट आहे Dn/cm². नेक्स्ट तुम्हाला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काढायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला आहे की 16π² NR² R⁴ इंटू 1 स्लोप. इटासाठी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजेच मॉड्युलस ऑफ रिजिडिटी तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू ज्या ऑब्झर्वेशनमध्ये आपण काढलेल्या आहेत त्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि इथंही तुम्हाला काय करायचं आहे, स्लोप टाकायचा आहे. त्या स्लोपसाठी तुम्हाला काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे सेकंड ऑब्झर्वेशन टेबलवरून. एका एक्स ॲक्सिसला तुम्हाला आय घ्यायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि वाय ॲक्सिसला तुम्हाला टी स्क्वेअर घ्यायचं आहे.
ओके, आणि तुम्हाला तिथं स्लोप मिळवायचा आहे. आता इथं मला स्लोप 1.85 × 10⁻³ मिळालेला आहे. तो मी ह्या मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे आणि कॅल्क्युलेशन करून मी आन्सर मिळवणार आहे. ते मला मिळेल की 11.22 × 10⁻11 डायन पर सेंटीमीटर. ओके, आणि तुम्हाला फायनली रिझल्ट लिहायचा आहे. यंग्स मॉड्युलस y = 16059 × 10⁻11 डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा 11.22 × 10⁻11 डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, थँक्यू.